जय जय रघुवीर समर्थ। तुटेना फुटेना कदा देव राणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा, कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जनीमी पणासी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 177 याचं चिंतन करणार आहोत। समर्थ आम्हाला गेल्या 2 श्लोकांमधून मुख्य देव कोण आहे, त्याचं स्वरूप काय आहे, जरी तो गुणातीत असला, जरी तो रूपातीत असला, तरी देखील मनुष्याने त्याचा निरंतर शोध घेत जावा। समर्थांचा एक श्लोक आपण आधी अभ्यासलाच आहे, खरे शोधिता शोधिता शोधता आहे, मना बोधिता बोधिता बोधता आहे। आपल्या मनाने याचा सतत शोध गेला पाहिजे, कारण तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे। त्याच्याशी तदाकार होणं हे सहज साध्य नाहीये जीवाला। त्यासाठी सतत वारंवार धडपड करत 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 त्या आत्मस्वरूपाचं संशोधन जीवाने आपल्या अंतरंगात करावं। बघा, मी नेहमी संतांना वैज्ञानिक म्हणत आलोय। एक वैज्ञानिक हा बाह्य सृष्टीमध्ये संशोधन करत असतो आणि परमार्थ करणारा संत हा आतमध्ये संशोधन करत असतो। नेमका मी कोण आहे, कोण आहे मी, कुठून जन्माला आलोय, याच आई वडिलांच्या पोटी माझा का जन्म व्हावा, या असलेल्या देहाचं मागचं गंतव्यस्थान काय, तो पुढं कुठं जाणार आहे, हे संक्रमण नेमकं काय आहे, या आयुष्यात घडणाऱ्या घटनांच्या मागं हा कार्यकारण भाव काय आहे, अशा सगळ्या संशोधनातून जीव अंतर्मुख होतो आणि या अंतर्मुखतेमधून सद्गुरूंनी दिलेल्या साधनेच्या मार्गाने जाता जाता त्याला स्वतःच्या स्वरूपाचा शोध लागू शकतो। आणि त्यामुळे या मुख्य देवतेला कल्पना या शक्तीच्या आधाराने समर्थ आम्हाला शोधायला सांगतात। स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या। या ब्रह्माचं स्फुरण होणं ही सुविद्या आहे, हे संतांचं सांगणं आहे। सज्जनो, अशा या कल्पनेच्या क्षेत्राने, या कल्पनेच्या प्रांतामधून बुद्धी सूक्ष्म करत करत, मन सूक्ष्म करत करत या आत्मारामाचं संशोधन आपल्याला करायचं आहे। आणि यासाठी समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये या मनाला विलक्षण उंचीपर्यंत त्याचा विस्तार करत करत नेलं आणि म्हणाले की बघ, हे ब्रह्मांड कुठपर्यंत पसरलंय मना, कुठपर्यंत जाऊ शकते तुझी कल्पना। पण या मनाला ज्याने आत वळवलं, या 11व्या रुद्राची कृपा प्राप्त केली, तोच या आत्मारामाच्या दिशेने वळतो आणि त्याला या आत्मारामाची तद्रूपता प्राप्त करता येते। हे आत्माराम तत्व कसं आहे, ज्याने त्याला प्राप्त केलं आहे, त्याची अवस्था काय असते, हे समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये म्हणतात। काय म्हणतात समर्थ? तुटेना फुटेना कदा देव राणा, जो कधीच तुटत नाही, कधीच फुटत नाही। तुटेना फुटेना कदा देव राणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा, जो कुठल्याही विकारांनी चळत नाही, जो कधीच आपल्या असलेल्या स्थितप्रज्ञतेपासून ढळत नाही। चळेना ढळेना कदा दैन्यवाणा, कळेना कळेना कदा लोचनासी, या डोळ्यांनी, या उघड्या डोळ्यांनी त्याला कितीही बघण्याचा प्रयत्न केला
तरी तो कळत नाही. कळेना कळेना कदा लोचनासी. आणि काय, वसेना दिसेना जनी मीपणासी. तो कधीच आपल्या अंतरंगामध्ये आम्हाला प्राप्त करता येत नाही. त्याचं अस्तित्व आम्हाला सापडत नाही. कोणाला? ज्याचा मीपणा हा कधी संपत नाही. मी देह आहे या भूमिकेपासून जो कधी ढळत नाही, असं हे आत्माराम रूपाचं तत्व आहे. बघा, आम्हाला या सगळ्या संकल्पना ज्या समर्थांनी या आत्माराम या तत्वाच्या विषयी सांगितल्या आहेत ना, त्याचं चिंतन देखील करता येऊ शकत नाही. कारण एखादी वस्तू जर तुटत नसेल तर ती वस्तूच नाही, ढळत नसेल तर त्या वस्तूचं आकारमानच नाही, चळत नसेल तर आम्हाला ते कळूच शकत नाही. एखाद्या झाडाचं पान हललं तरच आम्हाला वारा आहे याची जाणीव होते. ते देखील जसं निरंतर स्तब्ध राहू शकत नाही, त्याप्रमाणे या जीवाला या कुठल्याही असलेल्या अशा वस्तूचं चिंतनच करता येत नाही. या आत्माराम तत्वाचे हे गुणधर्म आहेत. हे आत्माराम तत्व कधीच हालत नाही, ते कुठं जात नाही, कुठं येत नाही, ते चळत नाही, ढळत नाही. ही खरोखर अत्यंत मनाला न उमगणारी अशी अवस्था आहे. सज्जनो, हे आत्माराम तत्व म्हणजे नेमकं कसं आहे? आपल्या या डोळ्याला ते दिसत नाही हे तर आम्हाला कळालं. ही आत्मारामाची अवस्था आमच्यासारख्या सामान्य जीवांना कळण्यासाठी सज्जनो, मी एक साधं सरळ सोपं उदाहरण आपल्याला सांगतो. आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधीतरी चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघून आला असेल. काय असतं या चित्रपटगृहामध्ये? एक पांढऱ्या रंगाचा पडदा असतो आणि त्या पडद्यावरती तो चित्रपट प्रक्षेपित केला जातो. प्रक्षेपित केला जातो याचा अर्थ काय? त्या पडद्याच्या आतून कुठल्याही प्रकारचा चित्रपट निर्माण होत नसतो. तो चित्रपट केवळ भासात्मक रूपाने त्या पडद्यावरती दाखवला जातो. त्या पडद्यावरती अनेक प्रकारच्या रंजक घटना घडत असतात, ज्याच्याशी आम्ही तद्रूप होतो आणि त्यांनी आमच्या मनाचं रंजन होत असतं. काही काळानंतर तो चित्रपट संपतो आणि आपण त्या चित्रपटगृहातून बाहेर येतो. माझं उदाहरण इथंच संपलं नाही. मला जे आत्माराम तत्व तुम्हाला सांगायचंय ते त्या पडद्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघा. त्या पडद्यावरती तो चित्रपट दिसला, सगळेजण त्या पडद्याकडेच बघत होते, पण पडदा त्या चित्रपटाशी लिप्त झाला होता का? अर्थातच नाही. तो पडदा त्यामधल्या भावभावनांमध्ये एकरूप झाला होता का? अजिबात नाही. तो पडदा त्या चित्रपटाच्या संपण्याबरोबर संपून गेला का? अजिबात नाही. तो चित्रपटाच्या आधी होता का? होता. चित्रपट संपल्यानंतर होता का? होता. तो आधीही निश्चळ होता, चित्रपट चालू असतानाही तो निश्चळच होता आणि चित्रपट संपल्यानंतरही तो निश्चळच राहिला. येते लक्षामध्ये? तसं हे आत्माराम तत्व आहे, ज्याच्यावरती ही भासात्मक सृष्टी दिसते. हे अनंत कोटी पसरलेलं हे विश्व हे भासात्मकरित्या या आत्माराम रूपी पडद्यावरती आपल्याला दिसतं. या आत्माराम रूपी पडद्यावरती या सगळ्या अनंत घटना घडत असतात. या घटना घडत त्या घटना घडत असतानाही ते आत्माराम रूपी तत्व या घटनांमध्ये कधी लिप्त होत नाही. त्या घटना घडण्याच्या आधी देखील ते होतं, घटना घडल्यानंतरही, घडत असतानाही ते तसंच होतं आणि घटना घडून गेल्यानंतरही ते तसंच राहिलं. तो आहे आत्माराम. यावरून तुम्ही समजून घ्या, तुटेना फुटेना चळेना ढळेना कळेना कळेना वसेना दिसेना हे जे समर्थ सांगतायत ते या चित्रपटातल्या पडद्याप्रमाणे या आत्माराम तत्वाची अवस्था आहे. अर्थात हा पडदा देखील गुणरूपाने व्याप्त आहे, त्यामुळे ते देखील या आत्माराम तत्वाला तंतोतंत लागू पडणारी संकल्पना नाही, पण निदान आमच्यासारख्या जीवांना हे आत्माराम तत्वाची निश्चळता समजून घेण्यासाठी हे उदाहरण अगदी चपखलपणे आपल्याला कळू शकतं. या उलट आमच्यासारखे जीव कसे आहेत? आम्ही चळतो, आम्ही ढळतो, आम्ही तुटतो, आम्ही फुटतो. आम्हाला काहीतरी कळल्यासारखं वाटतं, आम्हाला वसतंय, आम्हाला दिसतंय. या सगळ्या संकल्पना आमच्या अंतरंगात आहेत. म्हणजे बघा कसं आहे की जो आत्मारामाची उपासना करतो,
जो या रामाची उपासना करतो, जो या रामाचं नाम घेतो, त्याला त्या रामाची प्राप्ती झाली आहे की नाही याच्या काही खूणगाठा आपल्याला या श्लोकामध्ये सापडतात. जो मनुष्य परमार्थाच्या प्रांतावरती चालतो त्याच्या देखील आयुष्यामध्ये या अशा चित्रपटाप्रमाणे घटना घडत असतात. तो देखील प्रारब्धवश अनेक प्रकाराने हेलकावे खात असतो. कधी आनंद आहे, कधी दुःख आहे, कधी सुख आहे, कधी वाईट प्रसंग आहे, कधी मनाला अत्यंत आनंद देणारा प्रसंग आहे. अशा आनंद घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. पण आम्ही या सगळ्या घटनांमध्ये आमची स्थितप्रज्ञता राखू शकतो का? हा खरा प्रश्न आहे. आम्ही तुटतो. एखादा संकटाचा प्रसंग आला आयुष्यात की आम्ही खचतो, होय की नाही? खचणं हा आत्मारामाचा स्वभाव नाही, हा जीवाचा स्वभाव आहे. आम्ही फुटतो. एखादी गोष्ट आमच्या मनाविरुद्ध घडली की आम्ही रागावतो, क्रोध करतो. हा राग येणं, हे फुटणं, हे जणू काही या सगळ्या स्थितप्रज्ञतेमधून बाहेर येणं आहे. त्यामुळे आम्हाला हा आत्माराम कळत नाही. आम्ही चळतो. एखादं प्रलोभन, एखादा विकार आमच्या अंतरंगामध्ये जेव्हा अत्यंत प्रबळ होतो त्यावेळेला आम्ही चळतो. आम्हाला कळतं की हे नीतीच्या मार्गाने जाणताना ही बाध्यता आहे, ही अनिती आहे, तरी देखील आम्ही अनितीवरती पाऊल टाकतो, आम्ही ढळतो. त्याच भगवंताचे आम्ही अंशात्मक असूनही आम्ही मात्र या मायेमुळं या अवस्था आमच्या अंतरंगामध्ये राखू शकत नाही. तुटेना, फुटेना, चळेना, ढळेना हे आम्हाला कळू शकत नाही. समर्थ म्हणतात, कळेना कळेना कदा लोचनासी. बघा, आमच्यापैकी परमार्थामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव येत असतात आणि आम्ही त्या अनुभवालाच भगवंत मानतो आणि आम्हाला तो प्राप्त झालाय अशी आम्ही एक प्रकारे स्वतःच्या मनामध्ये वल्गना करून बसतो. हा अहंकार आहे. आपण एका श्लोकाचं चिंतन केलेलंच आहे. जनी म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जो म्हणतो की मला ते कळालंय, त्याला काहीच कळालेलं नसतं. मी त्याला प्राप्त केलंय, ही अवस्था तोंडाने बोलणं ही साधक वर्गाला अत्यंत लांछनास्पद आहे. हे सिद्धांचं लक्षण आहे सज्जनो. अशा सिद्ध महापुरुषांना जर तपासायचं असेल तर हीच अवस्था बघावी. तुटेना, फुटेना, चळेना, ढळेना. आमचा रामराया देखील हे परब्रह्म जेव्हा श्रीराम रूपाने अयोध्येमध्ये आलं, अयोध्येमधून बाहेर पडताना माझ्या रामाची अवस्था काय होती बघा. आपण जर रामाच्या ठिकाणी गेलो आणि जेव्हा कैकेयी आपली आई आपल्यावर प्रेम करणारी आपल्याला म्हणतीये की हे राज्य तू सोड, माझ्या भरताला राजगादी दे आणि तू 14 वर्ष वनवासामध्ये जा, आम्ही निश्चित तुटलो असतो. आम्ही निश्चित क्रोधाने फुटलो असतो. आम्ही म्हटलं असतं, आई भरताला राज्य देणं ठीक आहे, मान्य करतो, पण मी वनवासात जाण्यासारखं काय मी चूक केलेली आहे. पण माझा राम प्रसन्नता यान गताभिषेकतस तथान ममले वनवास दुःखतः मुखांबुज श्री रघुनंदनस्य मे सदास्तु सा मंजुल मंगल प्रदा. स्मित हास्य घेऊन माझा रामराया अयोध्येमधून शांतपणे बाहेर पडतोय. त्याला ना कुठला हर्ष आहे, ना कुठला विषाद आहे. हे आहे तुटेना, फुटेना, चळेना, ढळेना. हीच अवस्था त्या आत्मारामाला प्राप्त केलेल्या सिद्ध संतांची होती. त्यांच्या आयुष्यात काही दुःख नव्हती का? होती. आमच्या महाराजांना प्रथम पत्नी त्यांची वारली, दुसरी त्यांनी अंध पत्नी करून आणली आईसाहेब. या आईसाहेबांपासून महाराजांना 3 अपत्य झाली आणि ही तिन्ही अपत्य अल्पायुषी ठरली. 1-2 वर्षाच्या आतमध्ये ही सगळी अपत्य वारली. त्याच्यामध्ये एक शांता नावाची जी त्यांना धाकटी मुलगी झाली, ती थोडीशी दीर्घायू म्हणता येईल त्या पद्धतीमध्ये 5 वर्षापर्यंत जगली. अत्यंत गोड, गोरी पान, महाराजांच्या सतत कडेवर फिरणारी. पण अशी शांता देखील जेव्हा आपला देह ठेवते, अशा वेळेलाही महाराज शांतपणे घरामध्ये येऊन म्हणतात, हे सगळे आलेले जीव योगभ्रष्ट होते, थोड्याशा वासना शिल्लक होत्या, त्यामुळे त्यांनी एका सात्विक कुळामध्ये जन्म घेतला. सात्विक आईबापाच्या पोटी ते आले, त्यांनी त्यांची ती भोग संपवले आणि ते मुक्त झाले. सज्जनो, ही स्थितप्रज्ञता आहे. तुटेना, फुटेना,
चळेना ढळेना, म्हणजे जी आत्मारामाची स्थितप्रज्ञता, तीच रामाची स्थितप्रज्ञता, तीच राम रूप झालेल्या संतांची स्थितप्रज्ञता आहे. आणि त्यांचे अनुग्रहित असणारे आम्ही साधक मात्र ती अवस्था प्राप्त करू शकत नाही. हाच जीव आणि शिवामधला फरक आहे. मग ज्याला हे आत्माराम तत्व जाणायचं आहे त्याने एकच करावं, जे आपण आपल्या उपासनेमध्ये म्हणतो की खेळायचा प्रपंच मानावा. हा सगळा खेळ मांडलाय भगवंताने. तो खेळ खेळतोय त्याच्या पद्धतीने. या सारीपाटावरती तो आपापल्या पद्धतीने डाव टाकतोय. ज्ञानेश्वरीमध्ये एक फार सुंदर ओवी आहे. माऊली म्हणते, आता अमुते गोड करुनी घ्यावे, ऐसे तांदळी कासेया विनवावे, साई खडियाने काय प्रार्थावे सूत्रधारा ते. अरे आम्हाला गोड करून घ्या बरं. असं आचार्याला कधी तांदूळ विनवणी करताना बघितलंय का? तांदूळ आपले निमूटपणे शिजायला पाण्यामध्ये पडतात. एखादी कठपुतली, त्याला नाचवणारा सूत्रधार असतो, तेव्हा कधी कठपुतली वरती तोंड करून बोलती का रे, अरे बाबा नीट नाचव, आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. ती म्हणते, तुला जसं नाचवायचं तसं नाचव, तू जसं ठेवशील तसं ठेव. शेवटी लोक जरी आमच्याकडे बघणार असले तरी त्यांना माहितीये की नाचवणारा तू आहेस, त्यामुळे तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. सज्जनो, ही कठपुतली म्हणजे बाकी कोणी नसून आम्हीच मंडळी आहोत. आम्ही त्या भगवंताच्या तालावरती नाचतोय, त्याच्या इच्छेने नाचतोय, पण आम्ही तो स्वीकार करायला तयार नाहीये. आणि तो स्वीकार नसल्यामुळं आम्ही तुटतो. मग आम्ही म्हणतो, अरे देवा, आमच्याच बाबतीत असं तू का करतोयस? आम्ही फुटतो. त्यावेळेला आम्ही भगवंताला म्हणतो की अरे भगवंता, हे आम्हालाच का बरं सगळा त्रास? आमच्याच आयुष्यात का बरं? आम्ही चळतो. एखादा विकार आमच्या आतमध्ये उत्पन्न होताच आम्हाला ह्या सगळ्या देहामध्ये तो विकार भरल्याची अनुभूती येते. आम्ही ढळतो. आम्हाला या सगळ्या गोष्टी त्या असलेल्या आत्माराम तत्वापासून खाली उतरवतात. चळेना ढळेना कदा दैन्यवाणा. आम्ही खरोखर दैन्यतेने त्यामुळे जीवन जगू लागतो. अहंकाराच्या आधाराने आम्हाला तो कधीच कळू शकत नाही. या नेत्रांच्या आधाराने तो कधीच कळू शकत नाही. मग यासाठी काय करावं? वसेना दिसेना जनी मी पणासी. बघा, हे आत्माराम तत्व जसं निश्चळ आहे, तशी निश्चळता आपल्या जीवनात जर आणायची असेल तर आम्हाला आमच्या अंतरंगातल्या मीपणाला सोडावं लागेल. पूज्य बाबा जसं सांगायचे की एखाद्या मोठ्या वर्तुळामध्ये छोटं वर्तुळ समाविष्ट होऊ शकतं, पण छोट्या वर्तुळामध्ये मोठं वर्तुळ समाविष्ट होऊ शकत नाही. त्याप्रमाणे या आत्मारामामध्ये आपण स्वतः विलीन होणं, आपला मीपणा सोडून, आपलं हे जीवनाचं भवितव्य त्याच्या इच्छेवरती सोपून, झालेल्या भूतकाळाला त्याच्या चरणी अर्पण करून, आहे त्या स्थितीमध्ये न चळता, न तुटता, न फुटता, न ढळता, अशा अवस्थेमध्ये केवळ जो नाम जपामध्ये आहे, हा अभ्यास आहे सज्जनो. हे काही कोणीतरी डोक्यावर हात ठेवल्याने होणारी गोष्ट नाही आहे. हा अभ्यास आहे. या अभ्यासानेच आपल्याला या मनाला ही स्थिरता प्राप्त करायची असते. आणि जेव्हा हे मन असं स्थिर होत 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 जातं, तेव्हाच या आत्माराम रूपी तत्वामध्ये त्याला समर्पित होता येतं, विसर्जित होता येतं. असं हे अत्यंत विलोभनीय असं आत्मारामाचं तत्व समर्थ आम्हाला सांगतायत. सज्जनो, यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.